नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर कुमुत्तई गोसावी लिखित हरिगंध. परमपूज्य हरिकाका गोसावी यांचं चरित्र आणि अनुभव ग्रंथ. आजचा आपला भाग चाललाय 26वा. घ्यावे तेव्हा द्यावे. भक्त आणि भगवंत यांच्यातील भांडणही संतांनी आपल्या वाङ्मयातून मोठ्या लढिवाळपणाने मांडलेलं आहे. हरिकाकांनाही हरिभक्त भगवंतच मानत, त्यामुळे त्यांच्याशीही अशी लटकी भांडणं, वाद क्षणभर का होईना पण व्हायचा. वादात कधी भक्तांची तर कधी काकांची सरशी व्हायची. मात्र त्याची सांगता नामगजराने झाली की मग सारं वातावरण बदलूनच जायचं. अर्थातच असे भांडणाचे प्रसंग क्वचितच घडायचे. घ्यावे तेव्हा द्यावे, ऐसा अससी उदार, काय धरुनी देवा तुझे कृपणाचे द्वार. संत तुकोबांसारखा असा परखड प्रश्न काकांना विचारणारा एखादा भक्तही असायचा. काका, मी तुमचा एवढा निस्सीम भक्त असताना असा दरिद्री नारायण का? असा डॉक्टर सोनार यांनी विचारलेला प्रश्न काय, किंवा या नाशवंत देहावरही सद्गुरू या नात्याने हरिकाका तुमची सत्ता नाही आहे का? असा भाऊसाहेब पाटील यांचा परमार्थ विषयातील प्रश्न काय? काका कधी त्या प्रश्नांची उत्तरं शब्दमाध्यमातून तर कधी प्रतिक्रियात्मक कृतीतून चटकन करून देत असत आणि दुसऱ्याच क्षणी नामगजरात आपल्याबरोबर आपल्या भक्तांनाही मिसळून टाकीत असत. नामात राग, लोभ, काम, क्रोध, मद, मत्सर या मानवी विकारांवर विजय मिळवण्याचं अंगभूत सामर्थ्य पुरेपूर भरलं असल्याचं त्यांचा अचूक उपयोग करून घेत असत. तापलेल्या वातावरणाचा नूर पालटण्यासाठी, मनातील उफाळून आलेला राग काबूत आणण्यासाठी नाम कसं कामी येतं याचाही वस्तुपाठ सहज मिळून जात असे. नामाचा धारक विष्णुरूप देख, नामाचा धारक विष्णुरूप देख, वैकुंठाचे सुख रुळे पायी. निराकार देव आकारासी आला, निराकार देव आकारासी आला, भक्तिपै स्थापिला नामरूप. नाममंत्र बीज जववरी नाही जया, तोवरी केशव दया नाही प्राप्त. नामा म्हणे नाम केशव केवळ, नामा म्हणे नाम केशव केवळ, जाणती प्रेमळ हरिभक्त. असा हा नामाचा महिमा संत नामदेवांनीही मोठ्या नाजूक भावाने वर्णन केलेला असला तरी बीजभूत मंत्र हा भक्तिमार्गावरील अखंड तेवणारा प्रकाश दिवा आहे. तो हाती नसेल तर तो भगवंत तरी कुठे आहे हे कसं दिसणार? आणि भगवंतालाही आपला भक्त नेमका कुठे आहे हे कसं कळणार? हा जो लुटुपुटीचा का होईना, परंतु भक्त आणि भगवंतातील भाव आहे तो खरं तर प्रेमभावच आहे. कारण मुळात भक्त आणि भगवंत यांच्यात अंतर तरी असतो कुठे? अज्ञान तरंगाने जर भक्तांच्या मनात तो निर्माण झाला असेल तर तो नामाच्या संगतीत अधिक काळ टिकू शकत नाही आणि अंती नामात भक्त आणि भगवंत एकरूपच होऊन जातात, हेच सत्य आहे. पाप पुण्याच्या पारंपरिक कल्पना हरिकाकांनी आपल्या भक्तांच्या मनावर कधी बिंबवल्याच नाहीत, किंवा स्वतः देखील अशा कल्पनांच्या आहारी ते कधी गेलेच नाहीत. स्वतःचा असा वेगळा प्रभाव भक्तांवर पडावा म्हणून पारंपरिक पाप पुण्य कल्पनांना आपल्या कल्पनेतील काही हंड्या, काही झुंबरं जोडून त्यांच्या लखलखीत प्रकाशात स्वतःचं वेगळेपण त्यांनी कधी मिरवलंच नाही. एखाद्या डेरेदार वृक्षाच्या छायेत आल्यावर तापलेल्या जीवाला गारवा, विसावा जर लाभला तर तो मिळवण्यासाठी त्यांनी कोणता पुण्यसंचय, कोणत्या साधनेने केला, असा प्रश्न आपल्या मनात सहसा डोकावत नाही. मग पुण्य ते पुण्यच, ते शुद्ध पुण्य म्हणजे काय, असा तरी प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनात कितपत डोकावतो हो? स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे,
पापात्मके पापे नरका जाईजे. मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. ज्ञानेश्वरीतल्या अध्याय 9 ही ओवी आहे 316वी. ज्ञानदेव माऊलींनी या शुद्ध पुण्याची स्पष्टपणाने आपल्याला ओळख करून दिली आहे. भरपूर दिवस तपसाधना करूनही जर मिळवलेलं पुण्य शुद्ध पुण्य नसेल तर मग शुद्ध पुण्याचा संचय कसा करावा याचं उत्तरही हरिकाकांनी देऊन ठेवलेलं आहे. तेही केवळ वाणीने नाही तर प्रत्यक्ष कृतीने चिरंतन रूपात. हरिकृपेचा सद्गुरू कृपेचा लाभ करून घेणं म्हणजेच शुद्ध पुण्याचा संचय करणं असंच हरिकाकांना अभिप्रेत होतं. आणि त्यामुळे त्यांनी आपल्या असंख्य भक्तांना कोणत्या ना कोणत्या साधनाने, मग ते श्रवणभक्तीने का असेना, आपल्या अवतीभवती राहून हरिकृपा सावलीतच येईल याची अखंड काळजी वाहिली आणि तिच्यातूनच भक्तांना शुद्ध पुण्याची शिदोरी दिली आहे. राम नाम सबही कहे ठक ठाकुर अरुचोर. जिससे ध्रुव प्रल्हाद तरे वह नाम कुछ और. पुण्यातला भेद जसा काकांनी आपल्या कृतीतून उक्तीतून भक्तांच्या ध्यानी आणून दिला तसा नामानामातील साम्य भेदही नामातून नामघोषातून त्यांना उलगडून दाखवला. नामाला काकांनी ताल, सूर, लय यांची म्हणजेच त्या निमित्ताने होणाऱ्या मनाची एकाग्रतेची डूब दिली आहे. भक्त ध्रुव किंवा भक्त प्रल्हाद यांच्या नामस्मरणाला तद्रूपतेची, एकाग्रतेची, त्यांच्या मनाने पडकडलेली जी एक लय होती ती लयच आपल्या भक्तांना पकडता यावी म्हणून काकांनी अविश्रांत धडपड केली आहे. त्यांना आपल्या कृपेने ओलावूनच नाम दिलं आहे. त्याबरोबरच पापपुण्याच्या भ्रामक कल्पनांच्या जाळ्यात सापडू नकोस हाच संदेशही दिलेला आहे. हरिकाकांनी नामजपाहूनही अधिक भर नामघोषावर दिलेला आहे. कारण नामजपाने व्यक्तीचं कल्याण होतं तर नामघोषाने कर्ता आणि श्रोता अशा उभयतांचं, समूहाचं होतं. आणि काकांना व्यक्तीबरोबर समष्टीचंही कल्याण साधायचं होतं. शिवाय नामघोषातून जी स्पंदनं कंपित होतात त्यांनी सारा आसमंत भरून जातो. ज्या ठिकाणी ज्या वास्तूत नामघोष होतो त्या ठिकाणची भूमीही त्या स्पंदनांनी स्पंदित होते. तिथल्या मातीच्या कणाकणातून ते नाम भरून राहतं आणि त्यामुळेच हरिकाका जिथे असतील तिथे कोणत्या ना कोणत्या कारणाने अखंड नामघोष चालू असायचा. मग एखाद्या भक्ताने भक्तिभावाने दिलेलं एखादं सुगंधी फूल जरी असलं तरी काका त्याचा स्वीकार करीत असत. तो भक्तिगंध ते फूल हातात घेऊन त्याचा सुवास घेऊन आपल्या अंतरी तो गंध भरभरून घेत असत आणि ते फूल कधी ते देणाऱ्या भक्तालाही देत असत किंवा तिथल्या एखाद्या कोपऱ्यात बसलेल्या व्यक्तीलाही देत असत किंवा कधी ए पोरा इकडे ये असं त्याला बोलावूनही देऊन त्याच्या ओट्यात ते फूल घालीत असत. फूल असू देत, पेढे असू देत, प्रसाद म्हणून देताना नामघोष व्हायचाच व्हायचा. कधी काकांनी तर कधी भक्तांनी त्याचा प्रारंभ करायचा. भजन, कीर्तन, दिंडी, दहीहंडी आदी सर्व कार्यक्रम नामघोषाचीच तर रूपं असल्याने काका नेहमी त्यांची योजना करीत असत. नामघोषाच्या आनंदानुभवात भक्तांना अधिकाधिक काळ ठेवत ते असत. तुमचे नाम गोड, नाम गोड, पुरवी कोड जीवाचे, वाचे सुलभ नामावळी, महादोषा होय होळी. सुख अनुपम्य गाता नाम, भानुदास म्हणे आम्हा विश्राम. संत एकनाथ महाराजांचे पणजोबा म्हणजेच भानुदास महाराज यांनी हरिकाकांच्याच नाथ परंपरेतील महापुरुषांनी गायलेला हा नाममहिमा अभंगही काकांच्या तर विशेष आवडीचाच होता. त्याचं त्यांनी केवळ स्मरणच ठेवलं नाही आहे तर त्यातील नाममहिमा नामघोषाने दुमदुमून सोडलाय. रामकृष्ण गोविंद विठ्ठल केशव, सहजची करावा नामघोष, नामाची या संगे फुले, भक्तिभाव नामघोषे जळती सर्व दोष. हरिसंगतीत होणाऱ्या
राम, कृष्ण, गोविंद, विठ्ठल, केशव या नामघोषाने एकनाथ महाराज की जय अशा जय जयकाराने भक्तांच्या अंतरंगी भक्तिभाव फुलून यायचा. तो नामघोष संपूर्ण वातावरणात निनादून झाल्यावरही कितीतरी वेळ तो घुमत राहायचा, त्यांना प्रेरित करीत राहायचा. हरिमंदिरात नित्य उपासनेतील आरतीनंतर होणाऱ्या मंत्रपुष्पांजलीचा नामघोषही अगदी एका तालात, एका सुरात, एका लयीत व्हावा यासाठीही काकांचा कटाक्षच असायचा. त्यासाठी ते स्वतः सुरुवात करून त्याचेही सूर संवादिनीवर म्हणजे पेटीवर लावून यावेत तसं प्रथम लावून देत असत. भक्तांनीही त्या सुरातच सूर मिसळून मंत्रघोष केला की त्यांची मुद्रा उमलत्या प्राजक्तासारखी प्रसन्न होऊन जायची. मुंबईचे अरविंद नाडकर्णी यांनी बाबा बेलसरे यांच्या प्रवचनातून पुष्कळ वेळा हरिकाकांच्या संबंधी बोधक विचार ऐकलेले होते. त्यामुळे त्यांच्या चरित्राविषयी उत्सुकता असल्याने हत्तरगीला जाऊन त्यांनी अरूपे घेतले रूप या काकांच्या चरित्राची चौकशी केली. उपलब्ध नाही असं समजल्याने त्यांचं मन खट्टू झालं. त्यांनी मनाला बरं वाटावं म्हणून हरिकाकांच्या प्रतिमेला वंदन करून नामस्मरणाला सुरुवात केली. बसल्या बसल्यास त्याची एक सुंदर लय लागली. ती त्यांना अपरिचितीच होती. आपण हरिकाकांच्या समोर नाम घेत आहोत याचंही भान नाडकर्णींना राहिलं नाही. भोवतालचा त्यांना संपूर्णपणे विसर पडला आणि ते म्हणतात, नामात रंगताच काही वेळाने हिना अत्तराच्या वासाने मला संपूर्ण घेरलं गेलं. ही अवस्था 1-2 मिनिटच राहिली आहेत, परंतु पुढे नामातून बाहेर आल्यानंतर देखील तो सुगंध 5 मिनिटं जाणवत राहिला. हरिमंदिरातील तो गंधानुभव हृदयात साठवतच नाडकर्णी नंतर एकनाथ दादांना भेटले. दादांनी आस्थेने त्यांची चौकशी केली, येण्याचं प्रयोजन विचारलं. चरित्राच्या शोधात तिथवर आल्याचं कळताच त्यांच्या अंतरीची तळमळ जाणली आणि स्वतःजवळ असलेली चरित्रप्रत त्यांना दिली आणि ते म्हणतात, मला हवं असलेलं हरिकाकांचं चरित्र मला मिळालंच, परंतु सद्गुरूंना अपेक्षित असलेलं, अभिप्रेत असलेलं नामस्मरण कसं असावं याची कल्पनाही आली. हरिकाकांनी मला हरिमंदिराच्या पवित्र वास्तूची प्रचिती साक्षात दिलेली आहे. सरकारी नोकरीत असलेल्या अरविंद नाडकर्णी यांच्यासारख्या अत्यंत व्यस्त व्यक्तीलाही नामस्मरणाचा केवढा आधार वाटला. त्यांनी 1982 साली गोंदवलेला जाऊन तारक मंत्राची दीक्षा घ्यावी आणि त्यांच्या जीवनाला एक वेगळी दिशा लाभावी हे जसं महत्त्वाचं, तसंच हत्तरगीला हरिमंदिरात हरिकाकांच्या कृपेने त्यांना लाभलेली नामप्रचितीही लक्षणीयच आहे. एरवी दैनंदिन रामरगाड्यात नाममाध्यमातून अशा सुगंधी साक्षात्कारापर्यंत कोण पोचतं हो? परमार्थ साधनात नाम हे अत्यंत प्रभावी प्रत्ययकारी साधन आहे. यांची बेलसरेंसारख्या आध्यात्मिक अधिकारी व्यक्तीने ओळख करून दिली तरीही नाम हे केवळ आपल्या कामनिक इच्छापूर्तीसाठीच प्रामुख्याने स्वीकारण्याचं आणि कामापुरताच त्याचा वापर करून नंतर ते सोडून देणारे महाभाग अधिकच आहेत. त्या दृष्टीने नाडकर्णीसारख्या साधकाला आलेली ही अनुभूती निश्चितच प्रेरक ठरते. हरिकाका प्रत्येक माणूस नीट पारखून घेत असत. त्यातही त्यांचा अंतस्थ हेतू असायचा तो मात्र अनेक पदरी. सोबतच्या लोकांवर नाणं खणखणीत आहे की नाही ते पारखून पाहताना पाहणारा किती पाण्यात उभा आहे हे त्या पाहणाऱ्याच्याही ध्यानी आणून देण्याची काकांची पद्धत विलक्षणही आणि लक्षणीयही होती. काकांच्या सुनबाईंची वधू परीक्षा करण्यासाठी घटप्रभेला 3-4 गाड्या भरून माणसं गेली होती. त्यात गडहिंग्लजचे किल्लेदार मामलेदार तर होतेच, परंतु त्याचबरोबर मुलीची जन्मकुंडली बघायला विख्यात ज्योतिषी श्रीयुत चिवी अण्णा दंडगे, तब्येत तपासायला प्रसिद्ध वैद्य श्री नणंदीकर म्हणजे सौलक्ष्मी काकूंचे काका, अशी सारी खास होती. बाळ जरा स्टोवला पिन कर बघू असं सांगून माझ्या डोळ्यांची परीक्षा झाली.
अशा एकेका परीक्षेतून पास झाल्यावर माझी निवड झाली. असा आपल्या वधूपरीक्षेचा तो प्रसंग आठवून आज सुमित्रा वहिनींना हसायलाच येतं. सून म्हणून नाही तर मुलगी मानून हरिकाकांनी मला प्रत्येक प्रसंगी सांभाळूनच घेतलं, असं सुमित्रा वहिनी मोठ्या प्रेमाने म्हणतात. साखर भात करताना गोळीबंद पाक कसा करतात हे सप्रमाण सांगण्यापासून तो घरकामात प्रत्यक्ष मदत करेपर्यंत प्रपंचात आणि प्रपंच करता करता परमार्थ कसा साधायचा हे शिकवून काकांनी आपल्याला सर्वार्थाने घडवलं असल्याचं सौवहिनी मोठ्या अभिमानाने सांगतात. हरिमंदिरात येणाऱ्या लोकांचं प्रसन्न चित्ताने स्वागत करून त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था बघणं हेच तुझं व्रत आहे आणि हाच तुझा नेम आहे. घरी आलेला अतिथी संतुष्ट तर ईश्वरही संतुष्ट. आलेल्या लोकांच्या मुखातही येणारं नाम ऐतच कानात शिरतं. तेच मनात साठवलं तरीही पुरे. असा दैनंदिन कामाचा आणि हरिनामाचा सुंदर गोफ हरिकाकांनी विणून दिला. सौवहिनींनीही ती वीण आजवर कधीही विस्कटू दिलेली नाही आहे. अधिक मास, पुरुषोत्तम मास, चातुर्मास, कोकिळा व्रत आदी पर्वणी साधून अनेक व्रतवैकल्य करणाऱ्या महिलांना पाहून सुमित्रा वहिनींना एकदा वाटलं, आपण काकांच्या शिकवणुकीनुसार कोणत्याच नेमधर्माच्या पाठी धावलो नाही. बाकी दुसरं काही नाही तर निदान मौनम सर्वार्थ साधनम असं म्हणतात, तर मौन तरी पाळावं. त्यासाठी प्रपंचातील कोणताच पसारा लागत नाही आणि नित्यकर्मातही अडथळा येत नाही. परंतु त्यांचं हे व्रतही निभलं नाही. एक दिवस त्यांनी ठराविक वेळेसाठी अल्पकाळासाठी सुरू केलेलं व्रतही त्यांना मोडावंच लागलं. हरिकाकांनी सांगितल्यानुसार आता पुन्हा कोणत्या सोप्यातील सोपा व्रताचाही अट्टाहास मनांनी करायचाच नाही असा संकल्पच सौवहिनींनी केला. एकदा स्वीकारलेलं व्रत मग ते कोणत्याही वळणावर कोणत्याही रूपाने बदलायचं नाही असा वस्तुपाठच जणू काही काकांनी दिला. आयुष्यभर परोपकारासाठी जो जगला त्याला संत म्हणतात. हरिकाका आयुष्यभर परोपकारासाठी झिजले. उरलो उपकारा पुरता अशा संत तुकोबांच्या अवस्थेतही जगलेत. त्यामुळे त्यांनी आयुष्यभर केलेल्या परोपकाराची साधी नोंदही घेणं अतिशय अवघड आहे. याची प्रचिती त्यांच्या असंख्य भक्तांच्या आलेल्या अनुभवातून मिळते. कृष्णाजी गोविंद कुलकर्णी म्हणतात, मी 18 वर्ष काकांच्या सहवासात होतो. काकांनी ऐरणीचे घाव घालून आमच्यासारख्या भक्तांना घडवलंय. एकदा हत्तरगीला काकांकडे गेलो असताना धो धो पाऊस पडत होता. हरिमंदिरात गेलो तर काका बेळगावला गेल्याचं समजलं. काकींनी चहा पाणी केल्यावर बेळगावला जाऊन काकांना भेटलो तर म्हणाले, तिथे चहा घेतला, इथे इडली खा. अरे, तो काळा म्हणजे विठोबा सोडून इथे काय येतोस? पंढरपूरच्या काळ्याने कुणाला तरी इकडे पाठवलं आहे असं मघाशीच मी म्हटलं होतं ना. तो पंढरीचा काळच पंढरपूर सोडून इथे आला आहे म्हणून आलो असं मी म्हणालो. मी काय देतो ते घ्या, नुसतं इथे येऊन मूल, घर, गाडी, नोकर काय मागता हो असं काका म्हणायचे. तुझी माळ ती फेकून दे, तिच्यात मन अडकायला नको. अरे, नामस्मरण चित्तात मुरायला हवं. आपल्या श्वासाबरोबर मग ते आपोआपच घेतलं जातं. हे त्यांचं रोकडं सांगणं असायचं. रुईच्या झाडाला सकाळी 10 वाजता पाणी घालण्याचा आणि 21 मुलांना गूळ वाटण्याचा कुलकर्णींना नियम दिलेला होता. काका काका असं चहा घेता घेताही निर्भीडपणे म्हणत राहा. काक म्हणजे कावळा. कावळ्याला केव्हा बोलवतात? शौचाला गेला तर पाय का धुतात? छूत काय अछूत काय नीट समजून घ्या. आणि माझ्याकडे जे काही मागायचं असेल ते स्पष्ट शब्दात मागा. काकांच्या जवळ बसलं की असं काही आयुष्याला दिशा देणारं ऐकायला मिळत असे. कुलकर्णींना त्यांच्या घराच्या बांधकामात कंत्राटदाराने खूपच फसवलं. पैशांची फारच चणचण भासत होती. काकांच्याकडे गेल्यावर त्यांनी एक पावली प्रसाद म्हणून त्यांना दिला. ती त्यांनी आजही जपून ठेवलेली आहे. तिनेच आपल्याला कर्जमुक्त केलं अशी त्यांची श्रद्धा आहे. नवीन घरात काका आले होते तेव्हा त्यांनी दिलेला ₹1.25
हळद कुंकू वाहून एका पांढऱ्या फडक्यात बांधून ठेवायला काकांनी सांगितलं आणि ते तिजोरीत ठेवून दे असं काकांनी बजावलं. तेव्हा कुलकर्णी म्हणाले, काका, माझ्या घरी तर तिजोरी नाही. असं म्हणत असतानाच त्यांच्या जावयाने घराच्या वास्तुशांतीनिमित्त आहेर म्हणून आणलेलं गोदरेजचं कपाट घरी आलं. तिजोरीचा प्रश्न सुटला. तसंच एकदा काकांनी त्यांना चंद्रदर्शनही घडवलं. बघ बघ बघ, दर्शन एकदाच, जा जा, नाही तर चंद्र शाप देईल, लवकर जा, असा काकांनी अजब अनुभव दिला. आजचा भाग इथेच आपण संपवणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.